मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये एका कार्यक्रमात पीएमओ सचिव कार्यालयातील बनाव करून सत्कार स्वीकारणाऱ्या एका तोतयाला पोलीस उपायुक्तांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आलं। विशेष म्हणजे या तोतया सचिवाला बॉडीगार्ड देखील होता, त्याला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। ही घटना MIDC वाळूज परिसरामध्ये घडली। अशोक भारत ठोंबरे असं तोत्याचं नाव आहे, तर विकास प्रकाश पाडांगळे असं त्याच्या बॉडीगार्डचं नाव आहे। धुळे सोलापूर महामार्गावरील तिसगाव इथं एका विवाह सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। विवाहस्थळी मंचावरून अशोक भारत ठोंबरे पीएमओ सिक्युरिटी असे नाव पुकारले गेले आणि याबाबत पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना नसल्यानं ठोंबरे यांना चौकशीसाठी बाजूला घेतलं असता त्यांनी प्रथम स्वतःला पीएमओ सचिव नंतर नीती आयोगाचे सदस्य असल्याचं सांगितलं। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत जोडले गेलेत। विशाल, हा नेमका काय प्रकार घडलेला आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संभाजीनगरात कार्यक्रम होते। रविवारी एका कार्यक्रमामध्ये हा फेक पीएमओ अधिकारी तिथे गेला आणि ज्यावेळेस व्यासपीठावरनं याचं नाव पुकारण्यात आलं त्यावेळेस पोलिसांना संशय आला। संशय आल्यावर पोलिसांनी याची कागदपत्र तपासली, त्याचं ID तपासलं, त्याच्यासोबत एक तोतया बॉडीगार्ड सुद्धा होता, त्याची चौकशी केली। त्यानंतर हा सगळा प्रकार पुढे आलेला आहे। मुळात हा तोतया सध्या दिल्लीला राहतो, मात्र तो मूळ बीडचा आहे आणि गेली 2 ते 3 वर्ष पीएमओचा सचिव म्हणून तो फिरतोय आणि काही लोकांची आर्थिक फसवणूकही त्यांनी केली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे। त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या प्रोग्राममधनं त्याला ताब्यात घेण्यात आलं, त्याची चौकशी सुरू आहे आणि आज त्याला अटक दाखवून पुढील कारवाई करण्यात येणार आहे। नक्कीच विशाल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।